वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या राजूभैया नवघरे प्रतिष्ठानच्या वतीनं वसमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये जे आहेत ते शेकडो स्पर्धक सहभागी झाले आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजूभैया नवघरे आहेत। यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत। काय आयोजन आहे मॅरेथॉन स्पर्धे ठेवण्याचा मागचा हेतू काय? 10 मिनिटं बंद ठेवावा। मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यामागचा हेतू एवढाच आहे की आता नवीन वर्षामध्ये पोलीस भरती असन, वनरक्षक भरती असन, शारीरिक कष्टानं जे लोक मोठे झालेले असतात त्या सगळ्या या स्पर्धेच्या माध्यमातून होत असतात। आणि हेल्दी वसमत म्हणून आपण सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करतोय की जेणेकरून तरुण मुलांना सकाळी उठलं त्यावेळेसपासून व्यायामाची सवय लागली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रनिंगमुळे सगळ्यात जास्त मोठा व्यायाम होत असतो आणि त्याचा आपल्या व्यावहारिक याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फायदा होत असतो। त्यामुळं मी एक 22 वर्षाखाली ही स्पर्धा ठेवली होती आणि आता माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच आम्ही मॅरेथॉन स्पर्धा घेऊन केली होती आणि आता सातत्यानं वसमत मॅरेथॉन म्हणून, वसुमती मॅरेथॉन म्हणून, वसमतच्या नावानं हेल्दी वसमत म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू करतोय। त्या माध्यमातून आपण बघत असताना की सुरुवात आता जवळपास 1000 मुलामुलींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपण तिथं योगापासून प्राणायामापासून आपण त्याची सुरुवात करतोय। त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्याचा मागचा मुख्य हेतू हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये कुठेही म्हणजे आपल्या तरुण मुलं जे आहेत त्यांनी या वसमत मतदारसंघातील असू द्या, हिंगोली जिल्ह्यातल्या असू द्या, महाराष्ट्रातील असू द्या, त्यांना कुठेही व्यसनाच्या आहारी न लागता कुठेही त्यांना कुठेतरी गुटखा खाण्याच्या, कुठेतरी सिगरेट पिण्याच्या, कुठेतरी दारू पिण्याच्या ह्या ज्या आता 31 डिसेंबरच्या दिवशी जे मुलं करतात त्या कुठेही त्यांनी व्यसनाच्या आहारी न लागता सकाळी उठून त्यांनी आपल्या शरीराला न्याय दिला पाहिजे। त्याच माध्यमातून जर ही सशक्त पिढी घडली व्यायामाच्या माध्यमातून, प्राणायामच्या माध्यमातून, तिथं रनिंगच्या माध्यमातून, तर निश्चित आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल राहील आणि तरुण पिढीला कुठेही राजकीय लोक व्यसनेच्या मागं लावतात, कुणी काही पद्धतीनं वागत असते, पण या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची असते, तीच घडविण्याचा आम्ही प्रयत्न करतो। निश्चितच आज 2023ला बाय बाय करणार आहात आणि 24चं वेलकम करणार आहेत। काय संकल्प आहेत 24? 2024मध्ये खूप नवीन 23मधलं जे मेहनत केलेली आहे 19 पासून ते 23 महिन ती 24मध्ये तुम्हाला दिसणार आहे। आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचा विषय असू द्या, आपल्या इथं पूर्ण बॅरेजेस असू द्या, आपल्या इथं कृषी उत्पन्न बाजार समितीचं नवं रूप असणार आहे। त्यानंतर आपल्या इथं आपण MIDC आणलेली आहे, त्या संदर्भामध्ये जे काही 19 डिसेंबरपासून आपण खऱ्या अर्थानं सुरुवात केलं होतं काम ते तुम्हाला 2024मध्ये निश्चित दिसेल। 24चा मोठा संकल्प काय आहे वसमतकरांसाठी? वसमतकरांसाठी मागच्या 20 वर्षापासून सातत्याने आम्ही काम करत आहोत। वसमतला क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तिथं नवीन खेळाच्या बाबतीमध्ये त्या मुलांना सशक्त बनवणं, त्यांना MPC UPC सेंटर आपण इथं बनवत आहोत, त्या माध्यमातून होऊ द्या। क्रीडा संकुल होत आहे, वसमतच्या बसस्टँड होत असते, वसमतच्या पंचायत समितीचं ऑफिस व्हायले, वसमतमध्ये जे काही प्रगत तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहेत ते वसमतला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। निश्चितच हे होते आमदार राजूभैया नवघरे। 2023ला बाय बाय करत 2024चंही त्यांनी वेलकम केलेलं आहे। कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।